वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर महिलांच्या संरक्षणाबाबतचे कायदे आणि त्यांच्यावर अत्याचार होत असतील तर त्याबाबतचे कायदे जरी सक्षम असले तरी त्याची अंमलबजावणी तितक्याशा प्रभावीपणे होत असताना आपल्याला दिसून येत नाही। परंतु हे जे महिलांच्या संरक्षणाबाबतचे किंवा कौटुंबिक अत्याचाराबाबतचे जे कायदे आहेत त्याचा ज्या पद्धतीनं उपयोग होतो, एखाद्यावर जर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी, तर त्याच प्रकारे अशा प्रकारच्या कायद्याचा उपयोग हे काही लोक दुरुपयोगसुद्धा करतात। तर अशा पद्धतीनं जर कौटुंबिक अत्याचाराबाबतचा जे कलम आहे 498 अशा पद्धतीनं जर एखाद्या महिलेने आपल्या पतीवर किंवा आपल्या सासरच्या लोकांवर अशा पद्धतीचा जर गुन्हा दाखल केला की ती केस खोटी असेल तर मात्र पुरुष वर्गाला हा खूप मोठा प्रश्न पडतो की जर खोटी केस झाली तर त्याचं काय करायचं। तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की 498 आता तात्काळ अटक होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 41A नोटीस वगैरे दिलं जातं, तुमचंही म्हणणं ऐकलं जातं। परंतु जर 498 सारखा जर गुन्हा तुमच्यावर दाखल झाला आणि तर जर तो खोटा असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्याकडे जे काही पुरावे असतील त्याबाबतचे सर्व पुरावे हे तपास अधिकाऱ्याकडे देऊन तुमची बाजूसुद्धा तुम्ही तपास अधिकाऱ्यांकडे मांडवू शकता आणि त्याच्यानंतर तपास अधिकारी चौकशी करून तशा प्रकारचा अहवाल तो सादर करू शकतो। आणि जर तुमच्यावरचा गुन्हा जो तुमच्यावर 498 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा जर दाखल झाला असेल आणि तो खोटा दाखल केला असेल तर मात्र तुम्ही IPCच्या सेक्शन 500 आणि 499 प्रमाणे तुम्ही मानहानीचा दावासुद्धा दाखल करू शकता। त्याचप्रमाणे अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे तुम्ही BNSचं 229 प्रमाणे सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करू शकता। ज्या पद्धतीनं IPCचं बदनामी करण्यासंदर्भात, मानहानी करण्यासंदर्भात जर अशा प्रकारे 498चा गुन्हा दाखल होत असेल तर तुम्ही IPCचं 499 500 अंतर्गत आणि आत्ताचं जे BNS आहे 356 प्रमाणे तुम्ही त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकारे आणि मानहानी केल्याप्रकारे तुम्ही गुन्हा दाखल करू शकता। त्याचप्रकारे CRPCच्या 340 प्रमाणे कोर्टाच्या परवानगीने सुद्धा कारवाई होऊ शकते, जी की आता BNS मध्ये 379 प्रमाणे म्हणजेच 379 BNSS प्रमाणे सुद्धा तुम्ही कारवाई करू शकता। आणि जर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही नुकसान भरपाईचे सुद्धा दावा करू शकता। म्हणून खोटा